नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा 2026. घटक 1 संख्याज्ञान, उपघटक 1 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? 98,584 ही संख्या दिलेली आहे मित्रांनो अंकामध्ये, आणि ती अक्षरात कशी लिहितात हे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 पर्यायांमधून ओळखायचं आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बघा, 98,084. आता मित्रांनो, 98,084 नाहीये, तर हे 98,584 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2 98,584. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये 98,584 ही अंकातील संख्या अक्षरामध्ये बरोबर लिहिलेली आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला काय दिले, तर एक अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलाय, दुसरा अंक देवनागरी संख्या चिन्हात दिलाय. म्हणजे एक अंक इंग्रजीमध्ये आहे, दुसरा अंक मराठीमध्ये आहे, तोच अंक मराठीमध्ये आहे. मग आता 627 इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये आहे, आणि त्याच्या समोरच 627 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 1966 1966 अगोदर इंग्रजीमध्ये नंतर मराठीमध्ये. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 20,465 20,465. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला एक अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, दुसरा अंक देवनागरी संख्या चिन्हात दिलाय. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा मित्रांनो, 27,985 आणि त्याच्या समोर 27,185 आहे. म्हणजे इथे आहे 985 आणि इथे आहे 185. म्हणजे मित्रांनो, हा अंक चुकलेला आहे. म्हणून अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, हे आपलं आहे उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? तर मित्रांनो, हे चित्र बघा, आणि यापासून किंवा या चित्रामध्ये दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये कुठे बरोबर लिहिलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 म्हणजे एकक, दशक, शतक आणि हजार असे या ठिकाणी स्थान आहेत. मग आता एकक स्थानी म्हणजे पहिल्या रेषेवर जे गोल दिलेले आहेत ते किती आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात एकक स्थानी 6 घेतला. त्यानंतर दशक स्थानी 3 गोल आहे, म्हणजे या ठिकाणी 3. त्यानंतर शतक स्थानी 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर हजार स्थानी 1, 2, 3, 4 आणि 5. तर मित्रांनो बघा, हे गोल म्हणजे तेवढे आपण अंक घेतले, एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे मित्रांनो बघा, तयार झालेली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील संख्या आहे 5,436. 5,436 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय लिहिलेले नाहीयेत, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? तर मित्रांनो, 4 अंकी सर्वात मोठी संख्या बघा, 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या, 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9,999. त्यानंतर 3 अंकी सर्वात लहान संख्या मित्रांनो, 1 अंकी सर्वात लहान संख्या 1, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100. यांच्यामधला फरक म्हटलं की आपण करणार वजाबाकी, आणि हा फरक आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे थोडक्यात इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. 89, 9तून 0 गेला 9, 9तून 0 गेला 9, 9तून 1 गेला 8 आणि 89. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर आलं 9,899. 9,899 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा.
तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? तर मित्रांनो हे आहे प्रतीक. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 1 2 3 तीन चौकोन दिलेले आहेत. त्या चौकोनामध्ये ह ह ह, त्यानंतर पुढे आणखीन 3 त्रिकोण दिलेले आहेत. 3 त्रिकोणामध्ये आहे द द द. तर मित्रांनो ह म्हणजे काय? ह म्हणजे हजार, ह म्हणजे हजार, ह म्हणजे हजार. म्हणजे चौकोनामध्ये दिलेल्या ह चा अर्थ आहे हजार. म्हणजे या ठिकाणी हे झाले 3000. आणि त्यानंतर त्रिकोणामध्ये द म्हणजे दशक, दशक म्हणजे 10 10 आणि 10. तर मित्रांनो या सगळ्यांपासून तयार होणारी संख्या किती आहे? 1000 2000 3000 आणि 10 20 30. 3030 ही आहे संख्या. मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये जर बघितलं तर सुरुवातीला देवनागरी संख्या चिन्हात आणि नंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. म्हणजे बघा म्हणजे मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुरुवातीला देवनागरी संख्या चिन्हात आणि नंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात ही संख्या दिलेली आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत 10 आणि त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हे सुद्धा मित्रांनो 10 आहे. यांच्या संख्येतील फरक म्हणजे 10 मधून 10 गेले, बाकी उरली 0. तर मित्रांनो हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 कोणते आहे? तर मित्रांनो बघा 0 आंतरराष्ट्रीय म्हटलं की इंग्रजीमध्ये 1 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे एकूण आहेत 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आणि त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे मित्रांनो मराठीमध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे मित्रांनो आंतरराष्ट्रीय आहेत 10 संख्या चिन्हे, देवनागरी आहेत 10 संख्या चिन्हे. यांच्या संख्येतील फरक 10 मधून 10 गेले, बाकी उरली 0. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न नंबर 7. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार या स्थानांवर अनुक्रमे 7 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात? तर मित्रांनो बघा एक संख्या आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. आणि मित्रांनो ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. मग एकक स्थानी 9 हा अंक दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 7 5 8. मित्रांनो बघा 7 5 आणि 8. बघा दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 7 5 8. म्हणजे मित्रांनो तयार झालेली संख्या कोणती आहे? तयार झालेली संख्या आहे 8579. 8579 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? तर मित्रांनो 3 अंकी सर्वात मोठी संख्या बघा 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 999. आता ही संख्या आहे विषम कारण की एकक स्थानी आहे 9. तर मित्रांनो 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या जर म्हटलं तर 9च्या अगोदर आपल्याला 9च्या जागेवर आपल्याला 8 घ्यावा लागेल. म्हणजे 9च्या अगोदरचा अंक म्हणजे ती संख्या असेल 998. मित्रांनो बघा एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. 8 ही समसंख्या आहे. 998 ही आहे मित्रांनो 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 998. प्रश्न नंबर 9. 3277 अधिक 4503. तर मित्रांनो आपल्याला करायची आहे बेरीज. बघा 7 आणि 3 10 हातचा आला 1 7 आणि 1 8 5 आणि 2 7 आणि 3 आणि 4 7 7780. मित्रांनो असा पर्याय कुठे आहे? 7780 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? मित्रांनो 7500 म्हणजे 7000 आणि 500. 7500 म्हणजे 7500. आणि आपल्याला प्रश्न विचारला ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये मित्रांनो आपल्याला हा अंक इंग्रजीमध्ये ही संख्या आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायची आहे. म्हणजे
10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. गटात न बसणारी संख्या कोणती? मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. यांचं जर आपण निरीक्षण केलं तर लगेच आपण सांगू शकतो गटात न बसणारी संख्या आहे तिसरी. कारण की 1, 2 आणि 4 नंबरच्या या 3 संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत, म्हणजे थोडक्यात इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि तिसरी संख्या देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये लिहिलेली आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? मित्रांनो आपल्याला दिलेली संख्या 21,826 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे, इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे. ही संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये लिहायची आहे. तर मित्रांनो हा अंक मराठीमध्ये आपण कसा लिहिणार? तर बघा 21,826 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 13. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा? तर मित्रांनो 79,654 ही संख्या आहे. या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी 5, शतक स्थानी 6, हजार स्थानी आहे 9 आणि 10,000 स्थानी आहे 7 हा अंक. आपल्याला प्रश्न विचारलाय शतक स्थानचा अंक म्हणजे मित्रांनो 6 हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये कसा लिहावा? तर मित्रांनो इंग्रजीमध्ये 6 आपण असे लिहितो. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? मित्रांनो आपल्याला 4 पर्यायांमध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येपुढे त्या संख्येचं वाचन दिलेलं आहे. तर मित्रांनो संख्या आणि वाचन अशी अयोग्य जोडी कोणती आहे? कोणत्या जोडीचं वाचन योग्य नाहीये ते आपल्याला ओळखायचे. पर्याय क्रमांक 1 बघा 9,563 संख्या आहे 9,563, वाचन आहे 9,563. पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो बरोबर. यानंतर पर्याय क्रमांक 2 बघा संख्या आहे 2,748, तिचं वाचन दिलेलं आहे 2,748. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 संख्या आहे 3,171, वाचन आहे 3,171. पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो 3 पर्याय जर बरोबर असेल तर चौथा पर्याय असेल चूक. बघूयात 4,589, 4,579. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 15. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत 10. त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हे मित्रांनो देवनागरी संख्या चिन्हे सुद्धा 10च आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे दोन्ही सुद्धा 10, 10 आहे. यांच्या संख्येची बेरीज यांची संख्या 10, 10 आहे त्याची बेरीज मित्रांनो 10 अधिक 10 20 म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन हा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो या व्हिडिओपासून पुढे आपण एक स्वाध्याय घेत जाणार आहोत. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा 2026ची आपण या ठिकाणी मित्रांनो तयारी करतोय. आपल्याला व्हिडिओ तयार करायला थोडा उशीर जरी झालेला असला तरी सुद्धा या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.